हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आजचा ब्लॉग ना ऑफिसमधून स्टार्ट होतो आहे. आणि आता मी ऑफिसमध्ये आलेला मस्त चहा घेते आणि सर्वात पहिलं खुर्चीवर मांडी करून बसायचं आणि मस्तपैकी कम्फर्टेबल बसून मग कामाला स्टार्ट करायचं. दिवसभर काम होतं त्यामुळं कामावरतीच लक्ष होतं, त्यामुळं शूट काय करता आलं नाही. घरी आले, फ्रेश झाले, चेंज नाही केला, देवपूजा केली. मग थोडा वेळ बसल्यानंतर म्हणलं जेवण पहिलं बनवून घेऊया. येताना ना मी अशा त्या मोठ्यावाल्या हिरव्या मिरच्या असतात ना लाईट कलरच्या, त्या मी घेऊन आले होते. मला असं त्या खायची इच्छा होती, पण त्या अशाच फक्त मिठामध्ये पाण्यामध्ये स्टीम करून घ्यायच्या आणि थोड्याशा क्रंची ठेवायच्या. खूप छान लागतात खायला कच्च्या अशा. मग म्हणलं चला आता राईस पण बनवूया. मी आज टॉमॅटो राईस बनवणार होते, खूप छान लागतो. त्यामुळे त्याची रेसिपी पाहिजेच ना, मला कमेंटमध्ये सांगा, मी नक्की सांगेन. अशा प्रकारे ना माझं जेवण तयार करून ठेवलं. आता मी भात शिजतो आहे तोपर्यंत म्हणलं चला तुम्हाला एक गोष्ट दाखवते. गेल्या शनिवारी मी मार्केटमध्ये गेले होते ना, त्यावेळेस हे 2 गणपती घेऊन आले होते. खूप छान होते, मला बघितल्याशिवाय आवडले होते, क्यूट. पण मी आणले तसेच ठेवले होते, अजून त्यांना मी जास्त हलवलं पण नव्हतं. म्हणजे चला आज चेक करूया. आणि हे असे दिसतात, खूप छान आहेत. एक असे बसलेलं आहे झुल्यावरती आणि एक असं नॉर्मल आहे, खूप छान आहे. पण कुठे लावायचं मला समजत नाही आहे, म्हणून मी असंच ठेवणार आहे. आता मम्मी आल्यानंतर चेक करेन आता कुठे लावायचं कुठे नाही ते. पण एकाचे कलर खूप छान आहे आणि एक असं छोटंसं आहे, तर क्यूट, त्यामुळे मला खूपच आवडले. पण आता मी हे लावणार नाही, त्याच्यामुळे मी आता हे मस्त पॅक करून ठेवते, जेणेकरून ते काही त्यांना होणार नाही. तर आजच्यासाठी एवढंच. माझा ब्लॉग जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.